गुडघा फोडून घेतलाय, इकडे पण थोडंसं मारून घेतलंय हे बघा. आणि आता हात लावू देत नाहीये. हाय हॅलो नमस्ते, वेलकम टू केनबी फॅमिली. तर बघा, आज मी छान असे तुम्हाला व्हिडिओमध्ये मस्तपैकी पार्सल दाखवणार आहे, जे मस्तपैकी छान असे इथनिक फिडिंग ड्रेसेस आहेत, जे न्यू मॉम वगैरे असतील किंवा मस्तपैकी तुम्ही प्रेग्नेंट वगैरे असाल तर छान अशा पद्धतीने तुम्ही ड्रेसेस जे आहेत ना नक्कीच वेअर करू शकता. खूप छान असा घेर वगैरे असतो आणि इतके कम्फर्टेबल असतात. आणि हे जे ड्रेस आहेत ना पूर्ण छान असे कॉटनचे आहेत. कपडा खूप सुंदर आहे. कपडा क्वालिटी म्हणा किंवा कलर म्हणा कपड्याचा खूपच छान आहे. आणि समोर जे आहेत ना जीप आहेत, इनविजिबल म्हणजे अशा हाईड होणारे जीप आहेत, ते इतके छान आहेत. अगदी कम्फर्टेबल आहे. तुम्ही कुठेही ट्रॅव्हलिंगमध्ये म्हणा कुठेही जाताना छान असे हे जे ड्रेस आहेत ना किंवा डेली वेअरसाठी सुद्धा खूपच बेस्ट असे ड्रेस आहेत. आणि त्यातला हा जो आहे ना पहिला पिंक कलरचा बघू शकता. कलर तर इतका सुंदर आहे, इतका फ्रेश कलर आहे ना, अगदी घातल्यावर सुद्धा इतका छान वाटतो. माझा जो NK क्रिएशन आयडियाचं चॅनल आहे, सो त्याच्यावरती मी ह्याचा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे. सो मी ते तिथे वेअर वगैरे करून सुद्धा दाखवलेले आहेत. आणि हे जे आहे ना ते एक्सेल साईजमध्ये आहेत. तर हा जो आहे ना सेकंड जो हा बघू शकता, ह्याला सुद्धा इतकं छान म्हणजे मटेरियल आहे ह्याचं. आणि साईडला ह्याला ना छान असे नॉट्ससुद्धा आहेत बांधायला. सो आपण त्या अकॉर्डिंग आपल्याला जेवढं टाईट हवं असेल किंवा लूज हवे असेल तसं आपण छान असं फिट करू शकतो. कारण की तुम्हाला माहिती आहे, आपण प्रेग्नेंट असल्यावरती हळूहळू आपली बॉडी जी आहे ना ती वाढत जाते. नंतर आफ्टर प्रेग्नेन्सी नंतर आपली बॉडी जी आहे ती कमी होत जाते. सो त्या हिशोबाने हे जे आहेत ना ड्रेसेस बनवलेले असतात. सो तशा पद्धतीने आपण ह्याला कमी जास्त जे आहे फिटिंग करू शकतो. तसंच हा जो बघू शकता, हा लेमन येल्लो कलरचा ड्रेस आणि त्याच्यावरती हे कलरफुल केलेलं प्रिंट इतकं सुंदर होतं. याचा कलर का म्हणा किंवा कापड म्हणा. आणि ह्याला छान असं साईडला पॉकेटसुद्धा होतं. सो आपला मोबाईल वगैरे आपण बाहेर गेलो तर इझिली ह्याच्यामध्ये कॅरी करू शकतो. आणि बघू शकता ह्याचा कपडा इतका छान होता. आणि समोर जे आहे ना ह्याला छान असे नॉट्स होते. सो त्याच्या अकॉर्डिंग आपण ह्याला छान असा आपण त्याचा जो ड्रेसचा घेर आहे ना कमी जास्त करू शकतो. सो हा सुद्धा जो आहे ना मला तितकाच जास्त आवडला होता. खरंच यांची क्वालिटी खूप छान आहे. तुमच्या मैत्रिणी वगैरे कोणाला हवा असेल तर त्यांना नक्कीच सजेस्ट करा. आणि हा व्हिडिओ जो आहे त्यांच्यासोबत नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांना असे ड्रेसेस घेण्यासाठी छान अशी हेल्प होणार आहे. सोबतच मी त्याचा रिव्ह्यूसुद्धा तुम्हाला दिलेला आहे. सो तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. आणि चला, आजची जी पूजा आहे ती झालेली आहे. छान असा जेवणामध्ये धपाटी, डाळ आणि दही आणि सोबतच भातसुद्धा केलेला होता. आणि त्यानंतर विराचा अभ्यास घेतला डायरेक्टली रात्री. आणि त्यानंतर सेकंड डे आम्ही चाललेलो आहोत हळदी कुंकूला मामीकडे. मस्तपैकी साडी वगैरे घातली आहे मी छान अशी. आणि आमच्या वीरूने आज एक छान असा पराक्रम केलाय. चला मी तुम्हाला दाखवते वीरूचा पराक्रम आजचा. बसलाय आता रडत. ते गुडघा फोडून घेतलाय, इकडे पण थोडंसं मारून घेतलंय हे बघा. आणि आता हात लावू देत नाहीये. एरोप्लेन बघायला चालला होता आणि आता पडलाय आणि आता रडत बसलाय. हा काय होतंय? उचलून घेतलं दुखत नाही का? किती नखरे आहेत अंगात. उचलून घेतला दुखत नाही मग. पडायला कोणी सांगितलं होतं? मग खाली बघून चालायचं असतं, त्यासाठी एरोप्लेन बघतो. त्यानंतर मस्तपैकी संध्याकाळचं जेवण वगैरे झालं मस्त. आणि भांडी वगैरे घासून म्हटलं चला किचन जे आहे ते पूर्ण स्वच्छ करून घेऊया. म्हणजे सकाळी उठलं ना की सगळा पसारा असला की अजून मूड खराब होतो आणि तेच कामं परत करायला वेळ जातो. सो त्यामुळे जे आहे ना मी रात्रीचंच पूर्ण किचन जे आहे तर अशा पद्धतीने छान असं क्लीन करून घेते, भांडी वगैरे घासून घेते. म्हणजे सकाळी जे आहे किचनमध्ये आलं आणि किचन पाहिलं की अगदी मूड जो आहे ना छान असा फ्रेश होतो. आणि चला आता माझं जो आहे ना रात्रीचा नाईट स्किन केअर रुटीन फॉलो करत आहे. जास्त काही वेगळं नसतं आणि जास्त काही ओव्हर पण असं म्हणजे काही नसतं. फक्त मी मस्तपैकी चेहरा जो आहे छान असा वॉश करून घेते फेस वॉशने. आणि मस्तपैकी जी माझी रेग्युलर जी क्रीम आहे, मॉइश्चरायझर क्रीम आहे, ती छान अशी लावून घेते. आणि एखाद्या वेळेस कधी मनात आलंच तर सिरमसुद्धा लावत असते. पण सिरम काही असं डेली लावत नाही मी. पण जेव्हा पण हवं असेल, मला असं वाटत असेल स्किन खूप ड्राय वगैरे वाटते किंवा थोडं पिंपल्स वगैरे वाटतं, सो तेव्हा मी जे आहे ना छान असं स्किनवरती सिरम अप्लाय करत असते. सो बघा आता किती छान ग्लो आला एकदम.
स्किन जी आहे ना छान अशी मस्तपैकी मॉइश्चराईज झालेली आहे. सो असा माझा स्किन केअर रुटीन जो आहे तो अगदी झटपट 2 मिनिटाचा असतो. आणि तुम्ही कसं स्किन केअर फॉलो करता मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि त्यानंतर आम्ही आलो मूव्ही पाहायला. कुठे आमचं तर आम्ही जे आहे ना छान असं बॉर्डर 2 मूव्ही पाहायला आलो होतो. आणि हे जे गाणं आहे ना आमच्या विरूला इतकं स्पेशली आवडलं आहे. आता 2-3 दिवस झाले ना कंटिन्यू हेच गाणं जे आहे तो गुणगुणत असतो आणि त्याच्यावरती डान्स करत असतो. आणि म्हणतो यूट्यूबवरती व्हॉइस रेकॉर्डिंगला म्हणतो की संदेश आते हे असं म्हणायचं आणि आमचं गाणं चालू आहे ते प्ले करायचं. तर अशा पद्धतीने विरूचं जे आहे ना खूप आवडतं गाणं झालेलं आहे आणि त्याला मूवी जो आहे खूपच आवडलेला आहे. आणि बघा सेकंड डेला जे आहे ना विरूचे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होतं आणि उठण्यासाठी बघा किती आमचे नाटकं चालू होते. अजिबात उठायला रेडी नव्हता तो. उठ, तुझा फॅन्सी ड्रेस आहे ना, कोळी बनायचं ना तुला आज. तुझी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे आणि विरू बनला आहे कोळी. कोळी ओ नाखवा हे बघ, नीट नीट खांद्यावर ठेव, खांद्यावर ठेव असं असं. हा आमच्या पिल्लूचा वल्ला. त्यानंतर बघा विरू छान असं रेडी झाला. विरूचे पप्पा जे आहेत ना विरूला घेऊन गेले स्कूलमध्ये आणि म्हटलं चला मी जे आहे ना मस्त आंघोळ वगैरे केली. त्यानंतर म्हटलं चला माझा जो आहे ना छान स्किन केअर रुटीन फॉलो करूया. तर सकाळचं जो माझा स्किन केअर रुटीन आहे किंवा सकाळी जे आहे ना माझं आवरणं कसं असतं, सो म्हटलं चला तुमच्यासोबत जे आहे ते छान असं शेअर करूयात. तर बघा इथे जे आहे ना मी मस्तपैकी आंघोळ करून आलेली आहे. सो इथे काही फेसवॉश करायची गरज नाही आहे. तर इथे जो आहे ना माझी मॉइश्चरायझर क्रीम जी आहे ती मी लावून घेतलेली आहे. निव्याची जी मॉइश्चरायझर क्रीम येते ती मी डेली जी आहे ती डेली बेसमध्ये यूज करत असते. आणि हा जो आहे ना माझा छान असा मेकअप पाऊच आहे. ह्याच्यामध्ये बरेच सामान जे आहे ना माझं छान असं राहतं. आणि ह्याच्यामध्ये अशा मध्ये छान छान कप्पे सुद्धा आहेत जो आपण आपलं सामान इझिली छान ठेवू शकतो. तर खरंच खूप छान हा पाऊच आहे. आणि मला आज थोडंसं एक व्हिडिओ शूट करायचा होता. सो त्यामुळे जे आहे ना मी ते बीबी क्रीम लावत आहे. अदरवाईज मॉइश्चरायझर लावलं मी छान अशी पावडर वगैरे लावते. किंवा बाहेर जर जायचं असेल किंवा विरूला स्कूलमधून आणायचं असेल त्यावेळेस जे आहे ना मी इथे सनस्क्रीन जी आहे ती अप्लाय करते. पण सो मला आज कुठे बाहेर जायचं नव्हतं त्यामुळे मी इथे काही सनस्क्रीन वगैरे अप्लाय केली नाही आहे. डायरेक्टली जी आहे मॉइश्चरायझर क्रीम लावली. त्यानंतर छान असं मी मस्तपैकी पॉन्ड्सचं जे बीबी क्रीम येतं ते लावलं. त्यानंतर जे आहे नॉर्मल आपली पावडर येते लूज पावडर ती लावली आणि छोटीशी टिकली लावली. आणि केस जे आहेत ते रात्री मस्त अशी वेणी घालून ठेवली होती कारण की इतका गुंता होतो केसांचा ना, केस इतके खराब होतात आणि इतके गळायला लागलेत काही कळतच नव्हतं. सो म्हटलं रात्री जे आहे ना छान असं केस बांधून ठेवूयात. आणि असं म्हणतात की केस बांधून ठेवले ना की केसांची वाढ सुद्धा छान अशी होते. सो मी रात्री जे आहे ना छान असे केस बांधत असते. सो बघा माझे केस जे आहेत ना ते ओपन छान जास्त दिसतात की असे बांधलेले छान दिसतात मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. सो मला तसं त्या अकॉर्डिंग असतं केस बांधता येतील. आणि अशा पद्धतीने जे आहे ना झटपट जो आहे माझं सकाळचा स्किन केअर झालेला आहे. आणि आता मला झटपट जे आहे जेवण वगैरे सगळं बनवून घ्यायचं आहे कारण की विरांश आला की विरांश जे आहे ना काही करू देत नाही. आणि मी डेली काही ते लिपस्टिक लावत नाही पण छान असं ओठांना हायड्रेट ठेवण्यासाठी छान असा हा टिंटेड लिप बाम जो आहे तो मी लावत असते. माझ्याकडे 2-3 वेगवेगळे छान असे लिप बाम आहेत. सो मला जो आवडेल ज्या दिवशी तो मी छान असा आवडीने लावत असते ज्याच्यामुळे जे आहे ना होठ छान हायड्रेट राहतात, फुटत वगैरे नाहीत. तर अशा पद्धतीने जे आहे ना माझा छान असा रुटीन जो आहे मस्त सकाळचा हा असा असतो. विरांश स्कूलला गेला की माझा हा सकाळी स्वतःला मी पहिले आवरून घेते छान असं कारण की स्वतः आपण छान दिसलो, स्वतः सुंदर आवरलं ना की आपला दिवस सुद्धा कसं छान जातो, एकदम फ्रेश वाटतं स्वतःला सुद्धा. नाही तर मरगळल्यासारखे आपण दिसतो आणि आपल्याला सुद्धा कामामध्ये तेवढं मन लागत नाही, आळस येतो. सो अशा पद्धतीने मी स्वतः जे आहे ना छान आवरून घेते आधी. आणि इथे विरांशला मी मस्तपैकी वॉटरमेलनच्या आज टिफिनमध्ये कट करून दिलं होतं. त्याचं असं म्हणणं होतं की आज मला दुसरं काही देऊ नको मम्मा, फक्त वॉटरमेलन दे. पण वॉटरमेलन सोबत थोडे ग्रेप्स आणि थोडा मकाना दिला कारण की थोडंसं वॉटरमेलन वगैरे खाऊन तेवढं पोट भरत नाही, थोडं तर डाईटसाठी वेगळं काहीतरी हवं. सो त्यामुळे त्याला मी जो आहे ना छान असा मकाना रोस्ट केलेला होता तो दिला. आणि बघा आजचं जेवणाचा बेत म्हणजे विरूची आवडती बटाट्याची भाजी, चपाती, भात, वरण केला. आणि तो बघा मस्त स्कूलवरून आलाय. विरू स्कूलमध्ये जाऊन आलाय आणि मस्तपैकी आता वॉटरमेलन एन्जॉय करतोय. कसं वाटलं रे स्कूलमध्ये? छान वाटलं. तू सांगितलंस काय बनला होतास ते?
हा लाजतोय आमचा वीरू बघा. काय बनलं होतं सांगितलंस का? अजून इकडचा पसारा उचलायचा राहिलाय. चला मस्तपैकी जेवायचा टाइम झाला आहे तर म्हटलं जेवून घेऊयात. है ना, पाणी घालतोय माझा बाबू वीरू. बघा मी इथे झाडांना छान असं पाणी घालत होती तर विरांशचं असं म्हणणं होतं की मम्मा मीच पाणी घालतो. त्याच्या पुढे समोर असं म्हणजे पाणी वगैरे झाडांना घालायला घेतलं ना की त्याचा हट्ट असतो की मी घालणार आणि पाणी झाडांना कमी आणि आमचं पाणी जास्त जे आहे ना ते खाली सांडत असतं. सो आमचा असा हट्ट असतो तरी पण आम्हाला पाणी घालायचं असतं आणि मला लक्ष ठेवावं लागतं त्याच्याकडे खाली पाणी जास्त सांडतंय म्हणून. आणि त्याला सांगावं लागतं की बाळा असं नको तसं नको. आणि तिकडे बघा माझी जास्वंदी पूर्ण जळून गेली होती पण आता नव्याने छान असे छोटे छोट्या फांद्या त्याला जे आहेत ना फुटायला लागलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने माझी झाडं जी आहेत ना गावाकडे गेलो होतो तेव्हापासून झाडं सगळी खराब झालेली आहेत. हळूहळू आता थोडी ग्रो व्हायला लागली. सो त्याची जी काळजी आहे ना ती घेतलीच पाहिजे. मी आणि वीरू चाललो आहोत आईच्या घरी. थोडंसं सामान घेतलंय, वीरूचा टिफिन घेतलाय. वीरू जाऊन आईकडे जेवण करणार आहे. हा ना वीरू? वीरू निघालाय बघा तिकडे लगेच दरवाजामध्ये. तर चला आईच्या घरी जाऊयात. बघा आत्ताच सगळं आवरलं होतं आणि इतका पसारा केलाय परत. आहोत आईच्या घरी आलोय. मस्तपैकी पायनॅपल ज्यूस आईने छान यमी ज्यूस बनवलाय. आणि पिल्लूला बनवलाय कोणता? पोमोग्रेनेटचा. पिल्लू दाखव तुझा. दाखव बाळा, इकडे दाखव. पिल्लूचा पोमोग्रेनेट ज्यूस. वाव बघा किती छान. आवडलं का रे? कसं झालंय? छान. आम्हाला किती झालं ना तरी आम्हाला फ्रीज मध्येच घुसायचं असतं. सो माझा ज्यूस जो आहे ना छान यमी यमी ज्यूस मी टेस्टी मस्तपैकी ट्राय करते. अच्छा. छान झालंय. तर आईची आज एकादशी होती आणि आईने मस्त पपई कापली होती. सो मला म्हटले की तू पण पपई जे आहे तर घेऊन जा. आणि मला पपई कट करून खायचा इतका कंटाळा येतो. सो आईने बघा मला इतकी छान पपई कट करून छान अशी टिफिनमध्ये भरून ठेवली होती. आणि ती म्हटली की जाताना जे आहे ना जॉबला छान असं सोबत घेऊन जा. आणि तिला माहिती आहे मी आळस करते. आणि ही सदाफुली बघा छोटंसं रोप जे आहे ना ते मी आणून लावलं होतं आणि आता इतकी छान त्याला छान असे फुलं वगैरे यायला लागलेत. इतकं छान झाड झालं हे आईच्या इथे. तर इतकं छान वाटत होतं. चला आपण लावलेलं झाड जे आहे ना मस्त ग्रो होतं हे आनंदाने मला इतकं छान वाटलं. आणि म्हटलं हे जे आहे ना तुमच्यासोबत छान असं शेअर करावं. मला झाडं लावायला ना पहिल्यापासूनच खूप आवडतं. आणि त्यानंतर बघा संध्याकाळी जे आहे ना मला जॉबला जायचं होतं. सो मी तिकडून आईच्या इथून घरी आले आणि कपडे वगैरे चेंज केले. त्यानंतर जॉबला जाऊन आले. येताना कपकेक आणला होता. सो वीरू जो आहे ना मस्त कपकेक एन्जॉय करतोय. आणि आईने अगेन मला संध्याकाळी जे आहे ना मस्तपैकी वीरूला आवडते म्हणून छान असं डोसा आणि भाजी केली होती. सो ती सुद्धा माझ्यासाठी वाजलेत आणि मस्त आम्ही जो आहे ना डोसा एन्जॉय करतोय जो आईने दिलेला आहे. आणि वीरूने मस्त कपकेक खाऊन झाला इकडे बघा. आणि आता त्याचं खेळणं चालू आहे. आणि आमच्या घरात पसारा बघा. हा पसारा आमचा नेहमीच असतो. आम्हाला स्वच्छ घर असलं ना की घर आमचं घाण आहे असं आम्हाला फील होतं. सो आम्ही असा पसारा करत असतो है ना. आणि ती बॅडमिंटनची बॅट बघा ह्यानी पूर्ण वाकवली आणि तोडली त्यांनी पूर्ण. आता तो मार खाणार आहे माझा. तर चला भेटूया नेक्स्ट डे मध्ये उद्या. तर उद्याच्या व्हिडिओ मध्ये बाय.